ऑटो चालकांच्या हिताचा विचार करून भाडेदरामध्ये सुधारणा केली नाही तर बेळगाव शहरात अनिश्चित काळासाठी ऑटो रिक्षा संप पुकारण्यात येईल असा इशारा ऑटो चालकांनी दिलाय। बेळगावमध्ये ऑटो भाडेदर सुधारणेच्या विरोधात आज ऑटो असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले। बेळगावमध्ये 2015 साली किमान भाडे 30 रुपये आणि प्रति किलोमीटर 15 रुपये होते। आता 2026 मध्येही किमान भाडे 30 रुपये व प्रति किलोमीटर 15 रुपयेच निश्चित करण्यात आले आहे। हे दर ऑटो चालकांसाठी तोट्याचे असून तात्काळ सुधारणा करून किमान भाडे 50 रुपये व प्रति किलोमीटर 30 रुपये देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। प्रत्येक वेळी नवे जिल्हाधिकारी येतात आणि नवे दर जाहीर करतात। दरम्यान दरमहा डिझेल व सीएनजीच्या किमती वाढत आहेत। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ऑटो चालकांना विश्वासात घेऊन बैठक घेऊन त्यांच्या अडचणी ऐकाव्यात व योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी ऑटो युनियनचे अध्यक्ष मनसूर यांनी केली। 1.5 को 1 किलोमीटर को 15 रुपये करें सर, तो हमारा 2015 में पर किलोमीटर 25 रुपये था और मिनिमम चार्ज तो 10 साल हो गए सर। हमारे को जो अभी बढ़ा के 5 रुपये मिले, बरस को 8 आनी बढ़ाई सर का हुआ सर 10 साल में। तो हमारे एक मनवी है साहब कि मिनिमम 50 रुपये करो, पर किलोमीटर 30 रुपये करो। तुम्हारे से सबको विनती कर रहे साहब। मैं इसके बारे में दोबारा सोचूंगा, ऑर्डर को मैं रिवाइज करके दूंगा और सर वो विदाउट परमिट बहुत सारे व्हीकल उसको भी मैं बंद करूंगा। 2 व्हीलर गाड़ी जिसके पास भी परमिशन नहीं है उसको मैं नहीं चलने दूंगा। और मैं जो ऑर्डर किया उसमें जो भी रेट का रिवीजन है, रेट का रिवीजन भी करके दूंगा। जो मुझे ठीक लगता है उसके हिसाब से मैं रेट रिवीजन करके दूंगा। ಅದಲ್ಲದೆ ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಪರ್ಮಿಟ್ ಇಲ್ಲ ಅವರಿಗೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಆಟೋ ಇರ್ಲಿ ಬೇರೆ ಗಾಡಿಗಳಲ್ಲಿ ಇರ್ಲಿ ಅದನ್ನು ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಬಿಡಲ್ಲ। ನಾನು ಏನು ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ದೀನೋ ಅದನ್ನು ತಾವೆಲ್ಲರೂ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಮುಖಾಂತರ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಸರ್ 16 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಏನಿದೆಲ್ಲ ಅದು 30 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಲಿಮಿಟ್ ಆಗಬೇಕು। ರಿಪೀಟ್ ಮಾಡಬೇಡಿ, ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇದೆ ಅದು 30 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಆಗಬೇಕು। ನಿಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ನನ್ನ ಇದರಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾನೊಂದು ರಿವಿಷನ್ ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೀನಿ। जो भाड़े करने की जो गाड़ी रहती है सर, येलो बोर्ड आती है, तो ये व्हाइट बोर्ड पे 2 व्हीलर पे भाड़े कर रहे हैं ऑनलाइन पे। तो हम पुलिस सबको जाकर पूछे, पुलिस स्टेशन में आल्टो सबको पूछे तो हम परमिशन नहीं दिए, कोर्ट से ऑर्डर आई करके बोले। तो हम उनको क्या बताए साहब, व्हाइट बोर्ड पे कैसा परमिशन देते भाड़े की, तो हमारे को परमिशन लेटर दो। नहीं हम वो बंद करते बोल रहे हैं, अभी तक भी बंद नहीं कर रहे सर। मैं 1-2 दिन के अंदर उसका मीटिंग करके एक डिसीजन लेके ऑर्डर पास करूंगा। जो बंद हुआ है पूरे बेलगाम का तुम्हारा हालत मालूम पड़ता है। अभी यह जो है लाठी और उसके लाठी उसकी बहस चली है। ऑटो चालकांना विश्वासात घेऊन भाडेदरात सुधारणा केली नाही तर अनिश्चित काळासाठी ऑटो रिक्षा संप करण्यात येईल असा इशारा बसवराज यारोळी यांनी दिला। 2013 मध्ये काय मिनिमम 20 रुपये पर किलोमीटर 10 रुपये, 2015 मध्ये 20 रुपये मिनिमम 20 रुपये पर किलोमीटर 10 रुपये 25 रुपये दिलेले। आता 11 वर्षानंतर आणि परत 30 रुपये मिनिमम पर किलोमीटर 15 रुपये। आणि 2013 मध्ये आम्ही काय मीटरसाठी 3 दिवस रिक्षा बंद केलेलो। आता साहेब सांगितले, सरांनी सांगितले वाढून करतो, अनेक मीटिंग घेतो म्हणून जर करतात ते नाही केलं त्यांनी आम्ही वे मुद्द्यात रिक्षा बंद करेन। आणि रॅपिडो आणि ओला स्टार्ट आहे, आरटीओना बी माहिती आहे, पोलीस लोकांना बी माहिती आहे, सर्व माहिती आहे। आम्ही गाडी धरून दिलो तर आम्हाला संबंध नाही, आम्हाला परमिशन आहे। त्यांच्याकडे म्हणतात त्यांच्याकडे परमिशन नाही, त्यांना काय दिलेलं आहे, तुम्ही रॅपिडो चालवत असेल तर येलो बोर्ड करून घ्या म्हणून कोर्ट त्याला 3 महिने हे दिलेले टायमिंग दिलेले होते। ते बेळगावला नाही आहे, तो एक मेट्रो सिटी नाही आहे बेळगाव। आता मीटर शक्ती आहे काय म्हटलं? आता मीटर शक्ती नाही आहे, मीटर शक्ती नाही आहे। आता मिनिमम 50 रुपये द्यायला पब्लिक द्यायला 50 रुपये मिनिमम। पण एक पब्लिक त्यांच्याकडे रिपोर्ट करते की रिक्षावाले त्रास करतात, त्याचं काय? तसं त्रास करणार असेल तर त्यांचा नंबर घ्या तुम्ही। नंबर असते की नाही, रिक्षाचे नंबर असते की नाही, रिक्षावरती कंप्लेंट करा। आता नवीन रेट काय? आता नवीन रेट 30 रुपये दिले। या आंदोलनात बेळगावतील मोठ्या संख्येने ऑटो चालक व ऑटो मालक सहभागी झाले होते। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।